रवी एका कंपनीत कामाला असतो. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असते. त्याची तशी घरची परिस्थिती बेताचीच होती. पण तरी देखील तो खूप प्रामाणिकपणे काम करत होता. त्याने जास्त पैसे मिळवण्याच्या हेतूने कधीही काही चुकीचे काम केले नाही. जे असेल तेवढ्यात तो खूप समाधानी होता. सतत तो इतरांच्या मदतीसाठी धावून जात होता. त्याची बायको त्याला सारखी सांगायची की तुम्हाला त्रास झाला तरी देखील तुम्ही दुसऱ्याला मदत करता. तुम्ही त्यांना नाही का म्हणत नाहीत? शक्य नसेल तरीही काहीही करून लोकांच्या तुम्ही कामी येता. तुम्हाला माहित आहे लोक कधी कधी तुमच्या याच स्वभावाचा फायदा घेतात. तुम्हाला मूर्ख समजतात. त्यावर रवी म्हणतो, अगं आपण दुसऱ्याला हसून बोललं आणि त्यांची मदत केली तर आपण मूर्ख होतो का? असं तो बायकोला बोलतो आणि हसून कामाला जातो. रोजच्या प्रमाणे तो काम करतो आणि संध्याकाळी घरी यायला निघतो. पण तेवढ्यात त्याला आठवतं की मशीनचं दुरुस्तीचं सामान ठेवून द्यायचं त्याच्याकडून राहून गेलं. तसं ते उद्या ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण त्याची सवय असते की लगेचच वस्तू जागच्या जागी ठेवायची. तो गडबडीने सामान घेऊन ठेवायला जातो. सामान घेऊन तो लोखंडाच्या पेटीत ठेवायला जातो. पेटी खूप जड व मोठी असते. तो पेटीत वाकून सामान ठेवत असतो. गडबडीत तो पेटीच्या झाकणावर ठेवलेल्या हातावर लक्ष न देता सामान ठेवत असतो. अचानकपणे त्याचा हात सुटतो व पेटीचं झाकण खाली पडतं आणि तो आत अडकतो. जोरात झाकण पडल्यामुळे त्याला बाहेरून कडी बसते. तो आतून झाकण ढकलून उघडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण झाकण उघडत नाही. सगळे कर्मचारी घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे मेन दरवाजा बंद होतो व रवीचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही. तो मनात विचार करतो की मला काय झालं तर माझ्या मुलांचं बायकोचं कसं होणार. हळूहळू त्याचा जीव गुदमरायला लागतो. त्याला काय करावं हे कळत नाही. तो खूप जोरजोरात दरवाजा वाजवत असतो, पण कोणालाही ऐकू येत नाही. शेवटी त्याला कळतं की आपण सकाळपर्यंत काही राहत नाही. तो डोळे बंद करतो व विचार करतो की मी नेहमीच इतरांचा चांगला विचार केला, मदत केली आणि आज मला मदतीची गरज आहे तर मी एकटा असा अडकून पडलो आहे. हे देवा, मी थोडे जरी चांगले कर्म केले असेल तर माझ्या मदतीला कोणाला तरी पाठव. त्याला आता आपण संपलो असेच वाटते आणि तो डोळे बंद करतो. तेवढ्यात धाडकन पेटीचा दरवाजा उघडतो. तो डोळे उघडून पटकन बाहेर येतो व समोर पाहतो तर त्याला आश्चर्य वाटतं, कारण समोर वॉचमन असतो. रवी विचारतो, तू इथे कसा? त्यावर तो बोलतो, या कंपनीत हजारो लोक काम करतात. मला कोण लक्षात ठेवत नाही. पण तुम्ही रोज आल्यावर मला हसून बोलल्याशिवाय येत नाहीत आणि जातानाही हसून बोलून जाता. त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात आनंदी होते. आज तुम्ही येताना तर बोललात, पण जाताना दिसले नाहीत. त्यामुळे शोधत शोधत इथे पोहोचलो. पेटीतून आवाज आला म्हणून दरवाजा उघडला. हे ऐकून रवीला भरून येतं की आपल्या एका हास्यामुळे लोकांच्या जीवनावर एवढा परिणाम होतो आणि त्याच्यामुळेच आज त्याचा जीव वाचला. आपण जसे कर्म करतो त्याचे फळ देखील आपल्याला तसेच मिळत असते.